तर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नेमक्या काय घडामोडी घडतायत ते बघून घेण्यासाठी। तर आपल्या सोबत जोडले जात आहेत कृष्णत पाटील, जे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णत, जवळपास आता पाऊण तास उलटतोय ही भेट सुरू आहे। या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा तर सुरू आहेत, वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मात्र जे नेते या भेटीमध्ये उपस्थित आहेत, विशेषतः बाळा नांदगावकर, ज्यांची सुरुवातीपासून इच्छा होती की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अनिल परब आणि अर्थातच संजय राऊत, या नेत्यांकडून काही माहिती मिळू शकलेली आहे का? यांची जी सकारात्मक वक्तव्य आहे यांकडे कसं बघता येईल? मनश्री, आपण वारंवार या संबंधित जो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीची वक्तव्य पाहिली गेली तर ही सोबत असलेले जे नेते आहेत ते वारंवार सकारात्मक होते। संजय राऊत असू देत किंवा अनिल परब असू देत किंवा मनसेकडून बाळा नांदगावकर असू दे, बाळा नांदगावकर हे तर पहिल्यापासूनच म्हणत होते की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे। परंतु ती काळ जो वेळ आहे ती महत्त्वाची आहे, कारण जेव्हा शिवसेना ठाकरे गट हा सर्वाधिक जास्त अडचणीत आलेला आहे आणि त्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं किंवा मनसे देखील अडचणीत आहे किंवा दोन्ही पक्षांचं अस्तित्व जे आहे ते टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशा प्रकारची वारंवार जी कार्यकर्त्यांची मागणी होती दोन्ही पक्षातल्या, तर ती आता पूर्ण होताना पाहायला मिळते। आणि त्याच दृष्टिकोनातून हे सोबत असलेले नेते यांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनिल परब असू देत किंवा संजय राऊत असू देत किंवा इकडे मनसेचे बाळा नांदगावकर असू देत, या सर्वांची एक सकारात्मक भूमिका राहिलेली आहे की दोन्ही ठाकरे बंधू यांनी एकत्र यावीत। कारण याच्या अगोदर या नेत्यांनी एकमेकांच्यावर अनेक टीका केलेल्या आहे। संजय राऊतांनी अनेकदा राज ठाकरे यांच्यावर टीका केली, राज ठाकरेंनी संजय राऊतांवर केली, उद्धव ठाकरेंवर केली, परंतु आत्ताचा काळ हा एकत्र येण्याचा आहे, पक्ष टिकवण्याचा आहे, अस्तित्व टिकवण्याचा आहे आणि मराठ्याच्या मुद्द्यावर एकत्रीकरण करून मुंबई महापालिका असू दे किंवा इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर एक भगवा झेंडा फडकवायचा असू दे, या फडकवण्याचंच ध्येय या मागे आहे आणि त्याच दृष्टिकोनातून चर्चा होते। सर्वात महत्त्वाची अडचण भेटीवर आपलं लक्ष असणारच आहे।